महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका, त्यात संभाजीनगर सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या राजधानीतलं मुंबई आहे, नागपूर. 3.5 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे. लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असते, घेतली नसते. पण महाराष्ट्राची विधानसभा घेण्याची हिंमत त्यांची जरी नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. विधानसभा अस्तित्वात आणावे लागेल त्या नोव्हेंबर महिन्यात. हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतात. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातं, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष निवडणुका वेळेवर होतील थोडक्यात असं म्हणूया. व्हायलाच पाहिजे. डोक्यावर सरकार आम्हाला घालवायचं आहे. त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात, निकाल वेळेत लागावे आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित हो. काँग्रेसच्या नेत्यांनी काल संभाजीनगरमध्ये सांगितलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे, 1 महिना पुढे घेऊन जायची निवडणुका आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायची. कारण मतांचं सध्याचा सर्व्हे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात. लोकसभेचा सर्व्हे सुद्धा त्यांना अनुकूल एवढा नाही. महाराष्ट्रातला सर्व्हे त्यापेक्षा प्रतिकूल आहे. आम्हाला सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार. ठाकरे 2 मध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो. महाविकास आघाडीचं ठाकरे 1 सरकार आहे, महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं 2 फरक आहे. सरकार या राज्यामध्ये येणार, ते कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही किती पैसे वाटा, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा, योजना आणा, पैशाचा धुळा उडवा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात. रवींद्र असं म्हणत आहेत की आम्हाला जर मतदार नाही केलं तर लाडकी बहिणी 1,500 दिले ते आम्ही परत घेऊ. याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी, त्यांच्या भावना या किती प्रदूषित आहे या सरकारला पाठिंबा देणार. जी सरकार काय त्यांचे हे पैसे काय त्यांच्या खिशात आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतो त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाले अमरावती. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळी. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार ही भाषा बोलतायत की 1,500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1,500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदादाच्या पैशात हा सरकारला पैसा आहे, जनतेच्या घरातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला, त्यातून करायचे पैसे. हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आणि ती सरकारी पैशातली मतं विकत घेण्याची. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ. पण जेव्हा आमचं सरकार तेव्हा या 1,500 रुपयामध्ये नक्की वाढ केली. 1,500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. कोण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू. त्याचा अर्थ काय घ्यायचा?
याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसते, फक्त मतं महिलांची मिळावी, विकत घ्यावी या हेतून आणली. अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत झाले. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार. महाराष्ट्रात सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव. या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाही. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतराची, आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये, ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचं चयन असते. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता ते म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते आपल्या निर्णय घेऊ, अन्यथा आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज नाही. बरोबर आहे. 2019 साली मीच म्हणालो उद्धव ठाकरे. एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री त्यांच्या समोर पुढे एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षातल्या समोर सांगा, म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू. नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांनी समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो. मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही. मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, कोणता फेस आहे त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार. बरोबर. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं असं नाही. त्यांनी सांगायला पाहिजे. लोकशाही बाळासाहेब थोरात आहे, नाना पटोले आहेत. काँग्रेस पक्षाला सांगा बाबा आमच्याकडे 10 चेहरे आहेत, त्यातला आम्ही देऊ. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा मिळवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहे आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटप संदर्भातलं सगळंच देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आलं. चांगली गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत शुभशकून आहे. काल नरेंद्र मोदी हे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा, त्याने जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहाने घेतल्या पाहिजे आणि फडणवीसांकडे या राज्याचे सूत्र पक्ष असायला पाहिजे. हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत. याचा अर्थ आमच्या 25 जागा नक्की वाढ. 138 जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार हा त्यांचा प्रश्न आहे. हे सगळे लाचारांना किती मिळणार? लाचारांना तुकडेच फेकायचे असतात, की त्याने निवडपणे घ्यायचे असतात. पण त्यांच्यामध्ये स्वतःला ते मुख्यमंत्री लागून त्यांना स्पर्धा घ्यायला काय आहे? काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. एकदा जीव सदाची लाडका भाऊ आता कोणी राहिलाच नाही. आम्ही आहोत तसं. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? शिवसेना तुम्ही आम्हाला सुरू केल्यामुळे आमचा बाली बाका झाला. ठीक आहे, तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली. उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरली, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये आणि कुटुंबाच्या गप्पा मारू. महाविकास आघाडीचं जे जागा वाटप ते महाराष्ट्राला कधी कळेल? आपल्या होत्या चालू आहे. जागा वाटप सुरू आहे आमचं. उद्धव ठाकरे शिंदे आंतरराष्ट्रीय शरद पवार को भी पता है, हम उसको जवाब देंगे और आप लोग से सवाल शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरती पुन्हा
भुजबळांना पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे गुण असतात त्याचा विचार करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे जसं रावसाहेब दानवे आहेत, संदीप बांधुरे आहेत, त्यानंतर भारती पवार आहेत, कराड आहेत, यांचं मंत्रिपद जाऊन 1 महिना झाला आहे. मात्र त्यांना अजून सरकारी बाब कायम आहे. त्यांचं सिक्युरिटी त्यांना बाहेर दिली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात. आधी 40 आमदारांना सिक्युरिटी होता, या खासदारांना सिक्युरिटी. आमदार खासदारांना कुठलेल्या Y+ दर्जाची सिक्युरिटी काही लोकांची परवा एका ठिकाणी बघितलं कुठून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढी मागे पुढे गाडी टाक 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 हे तमाशाच नसतात. हे विद्यमान खासदार आहे माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्याकडे एक पोलीस तर असे आमचे अनेक सहकारी त्यांच्याकडे कोणती सुरक्षा पण आम्ही भारतासारखीच करतो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आमच्या काळामध्ये करण्याचे प्रयत्न करतो. पण हे बेईमान या राज्याची सुरक्षा बेईमानांच्या संरक्षणासाठी यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजल खानाला संरक्षण, शाहिस्ते खानाला संरक्षण अशी पद्धत चालू आहे. पण आम्हाला चिंता नाही. पाहू शेवटचं विचारतो. जे रवी राणा म्हणाले रोज महेश नावाचा एक दुसराही आमदार तेच म्हटले की स्क्रुटिनी करणार आम्हाला करणार. यांची मानसिक नाही तर आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे. जरी यांची भाषा असेल ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्र महिलांचा अपमान आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात. आम्ही 1500 रुपये देतो तुम्ही आम्हाला मत द्या ही गुलामीची भाषा आहे. सर्व कामं थांबवण्यासाठी सर्व कामं थांबवण्यासाठी प्रसारक सेवा मध्यस्थगित लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणते काही 2-3 महिने आहे ते सत्य आहे. बीपीडीसीचे सर्व कामं थांबवण्यात आले लाडक्या बहिणी योजनेसाठी. फक्त तिकडे पैसा निवडणुका आहेत 2 महिने हे केलं जायचं कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील. असं अजिबात नाही. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाही मतांची. तुमच्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार अमना गवळी म्हणतात की राजकीय आकस घेऊन संजय राऊत यांचा भूमिका होतो. मी त्यांना ओळखत नाही. मी बेईमानांना ओळखत नाही. त्यांच्या मोदीच्या भगिनींना त्या आपण तसाच बोलणार. लोकसभेत 400 मार्क नाराज लावतात. कालच्या महाविकास बैठकीत त्यांनी 200 मार्क नाराज. 200 पार ना नाही त्यांनी 300 पारचा दिला पाहिजे. आकडा चुकलो झाली. लोकसभेत पटपसंत जागी लावण्याचा याच जबाबदारी स्वागत आहे. पूनम तावडे आमचे मित्र आहेत, जाणकार आहेत. त्यांना राजकारण अधिक कळतं देशाचं आणि महाराष्ट्राचं. त्यांच्यावरती अन्याय झाला होता 2019 साली एवढंच मला माहिती. तुम्हाला वाटतं कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की सोबत घेऊन लोकसभा फायदा झाला. असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे. बारामतीत त्यांचा पराभव होणार. हे सगळे बेईमान लोक आहेत. शिंदे गटाचे आणि पवार गटाचे अजित पवार गटाचे ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही. त्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय मात्र सावत्र भावांचं पोट दुखतंय. आपल्याला सावत्र भाऊ म्हटले कोण म्हटले? शिंदे एकनाथ शिंदे. बघा एकनाथ शिंदेना इतिहास माहित नाही आणि तो भावना शून्य माणूस आहे. लाडक्या बहिणीच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलतात ते आधी पहा. लाडक्या बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातो. मतं द्या. शिंद्यांच्या ठाण्यामध्ये अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडोजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही. त्या त्यांच्या बहिणी नव्हत्या. ही क्रूर माणसं आहे ज्याने माननीय उद्धव ठाकरे इस्पितळात असताना त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला. त्याविषयी आम्ही काय बोलणार.